नमस्कार प्रिय भक्तांनो, आज मी तुम्हाला जो संदेश सांगणार आहे तो कोणताही साधा संदेश नाही. हा असा संदेश आहे जो अनेक भक्तांच्या मनात श्रद्धा, धैर्य आणि आशेचा दिवा प्रज्वलित करतो. भक्तांनो, जीवनात अशी वेळ प्रत्येकावर येते जेव्हा मेहनत करूनही यश मिळत नाही. घरात सुख असूनही मन शांत राहत नाही. पैशाची चिंता, कुटुंबातील अडचणी, आरोग्याच्या समस्या आणि भविष्याची काळजी मनाला सतावत राहते. अशा वेळी अनेक भक्त आई तुळजाभवानींच्या चरणी जाऊन एकच प्रार्थना करतात, आई, आता माझा हात सोडू नको. आणि आई आपल्या लेकरांना एकच संदेश देते, बाळा, संकट तुझी परीक्षा घेण्यासाठी आली आहेत, तुला हरवण्यासाठी नाहीत. भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण आजचा संदेश कदाचित तुमच्या जीवनाला नवीन दिशा देईल. भक्तांनो, असं सांगितलं जातं की एक गरीब भक्त दर शुक्रवारी आई तुळजाभवानीच्या मंदिरात जात असे. त्याच्याकडे ना मोठी संपत्ती होती, ना मोठं घर, पण त्याच्याकडे एक गोष्ट होती, अढळ श्रद्धा. एके दिवशी एका माणसाने त्याला विचारलं, तू दर आठवड्याला इतक्या श्रद्धेने आईकडे येतोस, तुला काय मिळालं? तो भक्त हसला आणि म्हणाला, आईने मला सर्वात मोठी संपत्ती दिली आहे, संकटातही न ढळणारा विश्वास. भक्तांनो, आपण आईकडे नेहमी सुख मागतो, पण आई आपल्याला धैर्य देते. आपण संपत्ती मागतो, पण आई आपल्याला योग्य मार्ग दाखवते. आपण चमत्काराची वाट पाहतो, पण आई आपल्या कर्मात शक्ती भरते. लक्षात ठेवा, जीवनात कितीही मोठं वादळ आलं तरी श्रद्धेचा दिवा विझू देऊ नका. आई तुळजाभवानी कधीच आपल्या भक्तांना एकटं सोडत नाही. आज जर तुमच्या घरात अडचणी असतील तर निराश होऊ नका. आज जर मनात भीती असेल तर आईचं स्मरण करा. आज जर डोळ्यात अश्रू असतील तर आईच्या चरणी ते अर्पण करा. कारण जिथे श्रद्धा असते तिथे आईची कृपा नक्की असते. भक्तांनो, जर आतापर्यंतचा आई तुळजाभवानींचा हा दिव्य संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर माझी एक छोटीशी विनंती आहे. सर्वप्रथम कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा, जय आई तुळजाभवानी. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. आपल्या मित्रपरिवारातील प्रत्येक भक्तापर्यंत हा संदेश शेअर करा. चला भक्तांनो, आता सर्वांनी डोळे अलगद मिटा, मन शांत करा. आई तुळजाभवानींचं तेजस्वी रूप आपल्या डोळ्यांसमोर आणा. आपल्या मनातील सर्व दुःख, चिंता आणि इच्छा तिच्या चरणी अर्पण करा. आणि पूर्ण श्रद्धेने आता दिव्य मंत्रजप सुरू करूया. ओम श्री कुलस्वामिनी जगदंबा माताय नमो नमः. ओम श्री कुलस्वामिनी तुळजा भवानी जगदंबा माताय नमो नमः. ओम श्री कुलस्वामिनी तुळजा भवानी जगदंबा माताय नमो नमः. ओम श्री कुलस्वामिनी तुळजा भवानी जगदंबा माताय नमो नमः. ओम श्री कुलस्वामिनी तुळजा भवानी जगदंबा माताय नमो नमः.
कुलस्वामिनी तुळजा भवानी जगदंबा माताय नमो नमः. ओम श्री कुलस्वामिनी तुळजा भवानी जगदंबा माताय नमो नमः. ओम श्री कुलस्वामिनी तुळजा भवानी जगदंबा माताय नमो नमः. ओम श्री कुलस्वामिनी तुळजा भवानी जगदंबा माताय नमो नमः. ओम श्री कुलस्वामिनी तुळजा भवानी जगदंबा माताय नमो नमः. ओम श्री कुलस्वामिनी तुळजा भवानी जगदंबा माताय नमो नमः. ओम श्री कुलस्वामिनी तुळजा भवानी जगदंबा माताय नमो नमः. ओम श्री कुलस्वामिनी तुळजा भवानी जगदंबा माताय नमो नमः. ओम श्री कुलस्वामिनी तुळजा भवानी जगदंबा माताय नमो नमः. ओम श्री कुलस्वामिनी तुळजा भवानी जगदंबा माताय नमो नमः. ओम श्री कुलस्वामिनी तुळजा भवानी जगदंबा माताय नमो नमः. ओम श्री कुलस्वामिनी तुळजा भवानी जगदंबा माताय नमो नमः. ओम श्री कुलस्वामिनी तुळजा भवानी जगदंबा माताय नमो नमः. ओम श्री कुलस्वामिनी तुळजा भवानी जगदंबा माताय नमो नमः. ओम श्री कुलस्वामिनी तुळजा भवानी जगदंबा माताय नमो नमः. ओम श्री कुलस्वामिनी
तुळजा भवानी जगदंबा माताय नमो नमः. ओम श्री कुलस्वामिनी तुळजा भवानी जगदंबा माताय नमो नमः. ओम श्री कुलस्वामिनी तुळजा भवानी जगदंबा माताय नमो नमः. ओम श्री कुलस्वामिनी तुळजा भवानी जगदंबा माताय नमो नमः. ओम श्री तुळजा भवानी जगदंबा माताय नमो नमः. ओम श्री कुलस्वामिनी तुळजा भवानी जगदंबा माताय नमो नमः. ओम श्री कुलस्वामिनी तुळजा भवानी जगदंबा माताय नमो नमः. ओम श्री कुलस्वामिनी तुळजा भवानी जगदंबा माताय नमो नमः. ओम श्री कुलस्वामिनी तुळजा भवानी जगदंबा माताय नमो नमः. ओम श्री कुलस्वामिनी तुळजा भवानी जगदंबा माताय नमो नमः. प्रिय भक्तांनो, ते मात्र जग पूर्ण झालेलं आहे. माझ्या जीवनातील सकाळ होऊ दे, ते रूप डोळ्याने पाहू दे, तुझ्या मंदिरात मला येऊ दे, तुझ्या छायेत मला राहू दे. आई ग अंबे जगदंबे, आई तुळजा भवानी माताय नमः.